नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे सिंह राशींच्या व्यक्तींना मार्च 2026 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे. सिंह राशींच्या व्यक्तींना या महिन्यात काही चढउतारांचा सामना करावा लागेल. पूर्वार्ध त्यांना अनुकूल आहे तर उत्तरार्ध प्रतिकूल आहे. त्यामुळे अनेक वेगवेगळ्या घटना घडतील आणि हा चढउतार तुम्हाला जाणवत राहील. पण खचून जायचं कारण नाही आहे, कारण सिंह राशींच्या व्यक्ती धाडसी असतात आणि तशा सहसा घाबरट नसतात. त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी मी सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेवा आणि आपल्यासाठी त्याचा चांगला उपयोग कसा करता येईल याकडे लक्ष द्या. विशेषतः या महिन्यामध्ये मनात आलेल्या गोष्टी वेळच्या वेळी न होण्याची संभावना दिसून येते. मनात एखादी गोष्ट आली, ती करण्याला काही विलंब झाला तर ती गोष्ट डोक्यातनं निघून गेली. अशा प्रकारच्या गोष्टी ह्या महिन्यात होतील. म्हणजे वेळच्या वेळी गोष्टी न केल्याने त्या डोक्यातनं निघून जातील आणि लांबणीवर पडतील. म्हणजे ह्यामुळे तुम्हाला काही नुकसान होऊ शकतं. तर याकडे लक्ष द्या. मनात आलेली गोष्ट ताबडतोब अंमलात आणा, एक्झिक्युशन करा आणि त्याचा फायदा घ्या. सिंह राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की आपला हेकटपणा जो आहे तो या महिन्यात थोडा कमी करा. कारण हेकेखोरपणाने काही आपल्याला नुकसान उत्तरार्धात होऊ शकतं. म्हणून ते नुकसान व्हायला नको असेल तर हेकेखोरपणा थोडा उत्तरार्धात कमी करा. जसा प्रवाह येईल त्या प्रवाहाप्रमाणे आपण वाहून जायचं किंवा पुढे निघून जायचं हे सूत्र ठेवा. म्हणजे आपल्याला विशेष पीडा होणार नाही. सिंह राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की जबाबदाऱ्या आपण अनेक घेत असतात आणि त्या घ्यायची आपल्याला सवयसुद्धा आहे. पण सगळ्या वेळी त्या जबाबदाऱ्या सांभाळणं कठीण होतं. तसंच काहीसा उत्तरार्ध तुम्हाला या महिन्यात दिसून येतो आहे. जबाबदाऱ्या घेतलेल्या ज्या आहेत त्या पूर्ण करता करता नक्की नऊ येतील. म्हणून हंतरून पाहून पाय पसरा. अनेक जबाबदाऱ्या घेऊ नका आणि त्या वेळेत कशा पूर्ण होतील याकडे लक्ष द्या. प्रकृती आपली मी सांगितल्याप्रमाणे मानसिक स्वास्थ्य जे आहे ते चढउतारांचं राहील. बाकी शारीरिक प्रकृतीला मला खूपसं काही त्रास दिसून येत नाही. उद्योगधंदा आणि आपले लघुउद्योग असे जे करणारे लोक आहेत त्यांना हा महिना पैसे लोकांना न देणं किंवा आपल्याला मिळालेले धंद्यातले पैसे जे आपला लाभ आहे, लाभांश आहे, तो लोकांना न वाटणं ही त्यांनी पथ्य या महिन्यात पाळावं. कारण चुकीच्या वेळात दिलेले पैसे जे आहेत ते परत येत नसतात किंवा त्यामध्ये आपल्याला ते वेळेत कामाला येत नाही. म्हणून या गोष्टी त्यांनी टाळाव्यात. आपल्याला धंद्यात लागणारे जे पैसे आहेत किंवा ज्या काही गोष्टी आहेत अनुकूल अशा आर्थिक नफा जो आहे तो आपल्याला हवा तेव्हा मिळणार नसेल तर त्या पैशाचा काय फायदा. म्हणून आपले धंद्यातून आलेले पैसे आपल्याकडेच ठेवा. ते पुन्हा जेव्हा लागतील तेव्हा ते आपण धंद्यात वापरा. आपला व्यापारात किंवा उद्योगामध्ये आपल्याला होणारा नफा जो आहे त्याचं प्रमाण या महिन्यात थोडं कमी झालेलं तुम्हाला जाणवेल. पण ते अजिबात होणार नाही असं नाही आहे. पण त्याकडे बारकाईने लक्ष द्या आणि ते पुन्हा कसं लेवलला आणता येईल याकडेही आपण लक्ष द्यावं. वैवाहिक जीवनात जे तरुण तरुणी आहेत म्हणजे ज्यांचा एक पहिला विवाह होऊन पहिले 3-4 वर्ष झालेले आहेत त्यांनी आपल्या जोडीदारासाठी वेळ द्यावा. कारण एकमेकांविषयी तक्रारी करणे असा योग पंधरवड्यात दिसून येतो. म्हणून पहिल्या पंधरवड्यामध्ये एकमेकांना वेळ द्या. कारण नाहीतर गैरसमज निर्माण होतील आणि त्यातून आपल्याला काही नवीन अप्रिय घटना समोर येतील. तसं व्हायला नको असेल तर एकमेकांसाठी आपण अवश्य वेळ द्या. भांडण, वादविवाद अशा गोष्टींकडे आपण लक्ष देऊ नका किंवा टाळण्याचाच प्रयत्न केला तर फार उत्तम. आपल्याकडे झालेली मागणी, जोडीदारांनी केलेली मागणी जी आहे ती रास्त आहे हे लक्षात घेऊन सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्या पूर्णत्वास न्यायचा आपण
प्रयत्न करा. उत्तरार्धामध्ये साधारणपणे सिंहराशींच्या व्यक्तींना असं दिसतंय की उगाचच कोणातरी वैर निर्माण होऊन आपल्याला कटुता निर्माण होईल. तर ती कटुता निर्माण होऊ नये अशी आपली इच्छा असेल तर असा प्रसंगच येणार नाही अशी आपण काळजी घ्या. किंवा गैरसमज कोणाविषयी होणार नाही आपला आणि समोरच्याचा याविषयी काळजी घ्या, कारण असे काही प्रसंग दिसून येत आहेत. शिक्षण घेणाऱ्या मुलांना या महिन्यात चांगले पुरस्कार आणि अवॉर्ड मिळू शकतात. परीक्षेचा रिझल्टही विद्यार्थ्यांचा या महिन्यात अतिशय चांगला येऊ शकतो. म्हणून विद्यार्थ्यांनी त्याविषयी विशेष काळजी घ्यावी. आपल्याला जे पाठांतर वगैरे करायच्या ज्या गोष्टी आहेत त्या चांगल्या पद्धतीने पाठांतर कराव्यात. त्यामुळे त्यांना चांगला एक रिझल्ट यापासून मिळू शकतो. बक्षीस मिळवणे, स्पर्धा परीक्षामध्ये यश मिळवणे असा हा महिना विद्यार्थ्यांसाठी आहे असं म्हणता येईल. कौटुंबिक बाबतीत आपण जर विचार केला तर कौटुंबिक वातावरण आपलं ठीकठाक राहील. कुटुंबासाठी वेळ द्यावा लागेल. त्यांच्या तक्रारींचं निरसन आपल्याला करावं लागेल, पण ते तुम्ही करण्यासाठी पात्र आहात आणि एवढी पोच तुम्हाला आहे ही मला खात्री आहे. आपल्याला मिळालेले उत्पन्न आहे ते उत्पन्न सध्या कोणाचा सल्ला घेतल्याशिवाय कुठेतरी इन्व्हेस्ट करू नका. सल्ला कराशिवाय आपल्या डोक्याने हे उत्पन्न तुम्ही कुठेतरी इन्व्हेस्ट करू नका. एवढाच सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला अवश्य देईन. विवाहेच्छुक जी मुलं आहेत किंवा मुली आहेत त्यांनी या महिन्यामध्ये आपल्या विवाहादी मंगल कार्यासाठी लवकरात लवकर हॉल बघणे, अन्य तयारी करणे, मुहूर्त लवकरात लवकर बघणे या गोष्टी सुरुवात करा. वृद्ध माणसांनी या महिन्यामध्ये आपल्या वृद्धत्वाचे जे काही जुने रोग आहेत ते जुने रोग पुन्हा उफाळून येणार नाहीत याची काळजी घ्यावी, म्हणजे त्यांना खूपसा त्रास होणार नाही. मित्रमैत्रिणींकडून फारसा सपोर्ट या महिन्यात तुम्हाला मिळणार नाही आहे. हे होतं सिंह राशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.